मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. राजकारणाच्या दृष्टीनं आज महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली. काँग्रेसचा हात सोडत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत काय काय घडलं हे आपण पाहणार आहोतच. मात्र आजच्या भागाची सुरुवात करूयात इस्लामिक राष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराच्या बातमीनं. आपल्या मुंबईपासून 2000 किलोमीटर अंतरावर चहूबाजूनं इस्लामिक राष्ट्रांचा वेढा असलेल्या अबुधाबीमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारं हिंदू मंदिराची उभारणी पूर्ण झाली आहे. हे मंदिर कसं असणार आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या उभारणीत आपल्या भारताची भूमिका काय आहे, हे सगळं आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी आणखी एक महत्त्वाची माहिती सांगते. 22 जानेवारीला शेकडो वर्षाचा वनवास संपला आणि अयोध्येत भव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आजही ती दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहेत. असाच काहीसा भव्य सोहळा अवघ्या तासांमध्ये अबुधाबीत होणार आहे आणि त्यासाठीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी UAEत पोहोचलेतही. आणि अवघ्या काही तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हाच भव्य सोहळा ABP माझावरही नॉनस्टॉप पाहू शकाल. मात्र मंदिरातील प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधान मोदी भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या अहलान मोदी म्हणजेच नमस्ते मोदी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. शेख जायद स्टेडियम मध्ये जवळपास 40,000 भारतीयांची उपस्थितीत हा कार्यक्रम आता सुरू होणार आहे. अहलान मोदी कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी उद्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सहभागी होतील. मोदींच्या याच 2 दिवसीय दौऱ्यातले अनेक अर्थ अन्वयार्थ आपण समजून घेणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात मोदींच्या आजच्या दौऱ्यावरचा आपला पहिला प्रश्न. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. अबुधाबीत हिंदू मंदिरात मोदींकडून प्राणप्रतिष्ठा होणार. भाजपला निवडणुकांमध्ये फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. उद्या सकाळपासून याच स्वामीनारायण मंदिराचा संपूर्ण प्राणप्रतिष्ठेचा सोहळा ABP माझावर लाईव्ह पाहू शकणार आहात. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. अबुधाबीत हिंदू मंदिरात मोदींकडून प्राणप्रतिष्ठा होणार. भाजपला निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. Xवर गोपाळ दंडगवाळे. जगभरात आज भारताकडे पर्यायानं हिंदू धर्माकडे आदरानं मानानं पाहिलं जाते. ते केवळ मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणांमुळेच. युट्यूबवरून अल्ताफ मुल्ला. मुस्लिम देशांमध्ये हिंदू धर्माची सुरुवात होत आहे. युट्यूबवरून सुरेश खडके. पंतप्रधान मोदी यांच्याकडे दूरदृष्टी आहे. फेसबुकवरून राजकुमार भोळे. भारत आणि UAE सरकार यांच्यातील अतूट विश्वासाचे प्रतीक म्हणजे अबुधाबीतील मंदिर. फेसबुकवरूनच प्रथमेश भोर. प्रत्येक वेळी फायदाच झाला पाहिजे हा विचार करण्यापेक्षा एक चांगली आणि अभिमानाची गोष्ट होत आहे हे महत्त्वाचे. इंस्टाग्रामवरून कैलास जाधव. हिंदू मंदिरे देशाबाहेरही होत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या UAE दौऱ्याचा अर्थ काय आहे? अबुधाबीत सर्वात मोठं हिंदू मंदिर उभं राहण्याचं महत्त्व काय आहे? या सगळ्या घडामोडींचा देशांतर्गत आणि जागतिक राजकारणावर काय परिणाम होणार? अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. आपल्या सोबत आहेत शैलेंद्र देवळणकर. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला.
शैलेंद्रजी, आपलं स्वागत आहे. UAE मध्ये स्वामीनारायण मंदिर उभं झालेलं, ह्याचे काय आणि किती अर्थ निघू शकतात? अबुधाबीमधलं हे जे हिंदू मंदिर आहे हे प्रतिकात्मक आहे. हा एक संकेत आहे. भारत आणि इस्लामिक जग यांच्यामधलं जे कल्चरल डिप्लोमसीच्या अंतर्गत निर्माण होणारं सांस्कृतिक नातं आहे, हे सांस्कृतिक नातं घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मंदिर डिप्लोमसीचा एक अत्यंत उत्तम पद्धतीने उपयोग होणार आहे. आज याच्या अनुषंगाने इस्लामिक जगतामध्ये भारताचा वाढता प्रभाव, कारण आज दुबई ते अबुधाबी या महामार्गावरती हिंदू मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणं UAE कडनं, याला अत्यंत महत्व आहे. आणि हे पहिलं हिंदू टेम्पल असणार आहे, मंदिर असणार आहे जे इस्लामिक जगतामध्ये आहे. आणि याच्या माध्यमातून भारत एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. हे केवळ हिंदू टेम्पल नाहीये, तर या टेम्पलची जी थीम आहे, ही थीम प्रामुख्याने हार्मनी आहे, पीस आहे, युनिव्हर्सल पीस आहे. आणि याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा परिचय, अत्यंत जवळनं परिचय जो आहे, हा प्रामुख्याने इस्लामिक जगताला होणार आहे. यातलं एक बाब आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सर्व इस्लामिक देश प्रामुख्याने जी सुन्नी इस्लामिक देश आहेत, जी यापूर्वी पाकिस्तानच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडून अनेकदा भारत विरोधी भूमिका घेत होती, भारतावरती टीका केली जात होती, भारतामध्ये अल्पसंख्याकांवरती अन्याय होणाऱ्या अशा प्रकारची जो एक अपप्रचार हा पाकिस्तानच्या माध्यमातून इस्लामिक जगतामध्ये होत होता, अनेकदा त्याला समर्थन या इस्लामिक जगताकडनं दिलं जायचं. परंतु आता हेच इस्लामिक जग जे आहे ते भारताच्या बाजूने वळलेलं आहे. भारताने जो लुक वेस्ट धोरण स्वीकारलेलं आहे, या लुक वेस्टच्या अंतर्गत भारत आता सांस्कृतिक संबंध देखील या इस्लामिक जगताशी घनिष्ठ करू इच्छितो. आणि त्याच्या आधारे या हिंदू टेम्पलकडे, ह्या हिंदू मंदिराकडे आपल्याला बघता येईल. यातनं इस्लामिक जगतामध्ये भारताचा वाढता सांस्कृतिक प्रभाव जो आहे हा आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येणार आहे. आणि हे माध्यम आहे, या माध्यमातून भारत इस्लामिक जगताबरोबर, विशेष करून UAE बरोबर आपले व्यापारी आणि सांस्कृतिक आणि त्याचबरोबर सामाजिक संबंध घनिष्ठ करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. शैलेंद्रजी, अत्यंत महत्वाचा असा शब्द आपण वापरला, मंदिर डिप्लोमसी, आणि हे दोन्ही बाजूंना लागू होतं. माझा पुढचा प्रश्न आहे की ह्याचा व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो दोन्ही देशांच्या? भारताने जसं दक्षिण पूर्व आशियाबरोबर आपले आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्यासाठी लुक ईस्ट धोरणाचं डिझाईन केलं, आणि लुक ईस्ट धोरणाला आता 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याचं रूपांतर आता ऍक्ट ईस्ट मध्ये झालेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून जो दक्षिण पूर्व आशियाबरोबर आपला व्यापार हा साधारणतः 30 अब्ज होता, तो वाढून आता 250 अब्जपर्यंत गेलेला आहे. तशाच पद्धतीने वेस्ट भागामध्ये किंवा पश्चिमेकडे जी इस्लामिक जगत आहे किंवा आखातामधली जे इस्लामिक देश आहेत, त्यांच्याबरोबर भारताचे सांस्कृतिक, व्यापारी आणि आर्थिक संबंध घनिष्ठ करण्यासाठी भारताने अलीकडच्या काळामध्ये लुक वेस्ट ही पॉलिसी स्वीकारलेली आहे. आणि याच्या अंतर्गत भारत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि व्यापारी संबंध, विशेष करून तेलाच्या पलीकडे जाऊन, कारण इस्लामिक जग जे आहे किंवा आखातामधले जे देश आहेत ते भारताच्या तेलाच्या पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहेत. भारत आपल्या एकूणच तेलाच्या गरजेच्या जवळपास 75% तेल हे आयात करतो. आणि आपलं बहुसंख्य तेल हे प्रामुख्याने इस्लामिक जगताकडनं, विशेष करून सौदी अरेबिया, UAE असेल, कतार ज्याच्याकडनं आपण LNG सारखा गॅस घेतो, इराक आहे, या देशांकडनं प्रामुख्याने भारत जे तेल आयात करतो, तर या देशांबरोबर आपले घनिष्ठ संबंध असणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून भारताने लुक वेस्ट या धोरणाचा स्वीकार केला. आणि जर आपण UAEचं उदाहरण घेतलं तर 2015 पासून UAE बरोबर आपण संबंध घनिष्ठ करायला सुरुवात केलेली आहे. 2017 मध्ये UAE आणि भारतामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचं अग्रीमेंट झालं. 2018 मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपचं अग्रीमेंट झालं. आणि आता ह्या दोन देशांमधला व्यापार हा 85 अब्ज आहे. आणि त्यापैकी जो तेलाशिवाय असणारा व्यापार आहे हा साधारणतः 45 अब्जाचा आहे. यातनं किती झपाट्याने भारताचं UAE बरोबर व्यापारी संबंध वाढतायत हे दिसून येतं. अशा स्वरूपाचे सांस्कृतिक संबंध घनिष्ठ झाल्यानंतर येत्या काळामध्ये हा व्यापार 150 अब्जपर्यंत जाण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाही.
शैलेंद्रजी, लुक वेस्ट ही आजची खरं तर एक पॉलिसी झाली, मात्र इतिहास हा कसा होता संबंधांचा या दोन देशांमध्ये, भारत आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये? या 2 दिवसांच्या दौऱ्याचा जो दुसरा दिवस आहे हा पंतप्रधान मोदींची कतारला भेट आहे आणि नुकतंच कतारने भारताला एक फार मोठं गिफ्ट दिलेलं आहे. आपले जे नौदलाचे वरिष्ठ अधिकारी 9 वरिष्ठ जे आपले अधिकारी होते, ज्यांना जे कतारमध्ये तुरुंगवासामध्ये होते आणि कतारने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती, पंतप्रधान मोदींच्या या संपूर्ण प्रकरणांमधल्या इंटरव्हेन्शनमुळे आणि ज्या प्रभावी पद्धतीने भारताने आपला राजनय आणि मुत्सद्देगिरी, राजकीय मुत्सद्देगिरी ही वापरली, त्याच्या माध्यमातून भारताने केवळ या 9 नौदल अधिकाऱ्यांना मुक्त केलं नाही, म्हणजे त्यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती माफ केली नाही, तर त्यांना सुखरूपपणे भारतामध्ये आलं. याच्या माध्यमातून भारताचा इस्लामी जगतामधला वाढता प्रभाव जो आहे तो अधोरेखित होतो. त्यामुळे कतारच्या अमीर बरोबरची त्यांची जी भेट आहे ही देखील अत्यंत महत्वाची असणार आहे आणि याच्या माध्यमातून एक पद्धतीचं थँक्स गिव्हिंग जो आहे तो या बाबतीमध्ये घडेल असं दिसून येतं. शैलेंद्रजी, आपले खूप खूप धन्यवाद. खरं तर बरेच प्रश्न आपल्याकडे होती, मात्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना संबोधन करण्यासाठी अहलान मोदी या कार्यक्रमात अबुधाबीला पोहोचले आहेत आणि आपण आता थेट जाऊया अहलान मोदी कार्यक्रमात आणि तिथल्या घडामोडींबद्दल आपल्याला सर्व बातमी देतील अश्विन बापट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.